तुमचे प्रश्न, माझे उत्तर या सदरात तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. आज आपण फिशरी नेनो या आजाराबद्दलचे काही प्रश्नांची जी सर्वसामान्य पेशंट मला विचारतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण इथं जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला प्रश्न जो मला विचारला जातो की मला शौचाच्या वेळेला प्रचंड आग आणि कडक वेदना होतात. हे फिशरचं लक्षण आहे का? ॲब्सोल्युटली ट्रू. आपल्याला तिथे जखम झालेली आहे. आता कुठलीही जखम, जर तुम्ही हातावरती जर अशी एखादी जखम असेल आणि त्याच्यावर तुम्ही जर दगड घासला तर तुम्हाला दुखणार की नाही? तर तिथेही सहज दुखणारच आहे. संडास घट्ट झाली आणि त्या जखमेवर घासली तर तुम्हाला काच कापल्यासारखी जखमेचे दुखणं तुम्हाला चालू राहणार आहे. दुसरा प्रश्न असा की फिशर आणि मूळव्याध या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे? आता बघा, सांगितल्याप्रमाणे फिशर म्हणजे काय? जखम आहे, बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या हाताकडे बघा, त्या हातावर एका दगडाने घासून घ्या, काय होईल तुम्हाला? जखम होईल. आता त्याच हातावरती तुमच्या शिरा तुम्हाला दिसतात, त्या जर टरटरून फुगून आल्या तर काय होईल? त्याला आपण मूळव्याध किंवा पाईल्स, म्हणजे हेच जर संडासच्या जागेला आले तर त्याला फिशर आणि पाईल्स म्हणणार. पण दोन्ही आजार वेगळे, हे आता आपल्याला समजायला लागलं असेल. तिसरा येणारा प्रश्न साधारणपणे असतो की शौचाच्या वेळी टॉयलेट पेपरवर किंवा स्टूल्सवरती थोडंसं लाल रक्त दिसणं हे गंभीर आहे का? आता हे समजून घ्या की जखम आहे आणि संडास त्याच्यावर घासली तर कुठल्याही ह्याच्यातनं जखमेतनं थोडंसं तरी का होईना ब्लिडिंग होणारच आहे. त्यामुळे त्या शौचाला जर लागून जर ब्लड आलं तर घाबरून जाऊ नकात. जर लागून येणारं ब्लड असेल आणि पिचकारी नसेल तर ते फिशरमुळे, आणि जर वेदना असेल तर 100% फिशरमुळे. डॉक्टरांचा सल्ला अशा वेळेला घ्या, तर तुम्हाला त्याच्याबद्दलचं डिटेल ते तुम्हाला जास्ती सांगू शकतील. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूयात. पुढचा प्रश्न कॉमनली येतो की फिशर होण्याची मुख्य कारणे कुठली? कॉन्स्टिपेशन याला मुख्य कारण आहे का? खरंय. आता तुम्ही परत हाच विचार करा की तुमच्या हातावरती एक घट्ट दगड आहे, तो घासला, जखम होणार. आता त्याच्याच ऐवजी तुम्ही लोणी घासा, जखम होईल का हो? कशामुळे झाली जखम? त्या घट्ट दगडामुळे झाली. तसंच जर संडास घट्ट झाली आणि जर कॉन्स्टिपेशन असेल तर 100% संडास घट्ट होणार आहे आणि त्यात तुम्ही त्याला जोर करणार आहात म्हणजे जखम होणारच होणार. आता माझ्या आहारात आणि जीवनशैलीत अशा कोणत्या चुका होत आहेत की त्यामुळे मला परत परत त्रास होतोय? साधा प्रश्न आहे. आपल्याला संडास बरोबर होत नाही, 1 दिवसाआड 2 दिवसाआड होतीये, कॉन्स्टिपेशन आहे, संडास घट्ट होते, याला आपल्याला इलाज केला पाहिजे. म्हणजे काय घेतलं पाहिजे? तर रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, सॅलड्स, केळी हे जास्ती प्रमाणात घेतलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. थोडंसं तूप किंवा लोणी घेतलं पाहिजे. संडासला जोर केला नाही पाहिजे. आपण जर नॉनव्हेज खात असू तर मटण कमी केलं पाहिजे किंवा त्याच्याबरोबर भरपूर सॅलड्स घेतली पाहिजेत. जर आपण असं केलं तर आपलं कॉन्स्टिपेशन अवॉइड होईल आणि मग मला त्रास परत परत होणार नाही. पाण्याची ॲडिक्वेट क्वांटिटी जर आपण घेतली तर संडास जरा मऊ राहण्यामध्ये त्याचा नक्की फायदा होईल. आता असाच पुढचा एक प्रश्न की गरोदरपण किंवा बाळंतपणानंतर हा महिलांमध्ये फिशरचा त्रास का वाढतो? आता असं बघा की ते बाळ आहे, ते संपूर्ण पोटाच्या आतमध्ये खालच्या ओटी पोटामध्ये जाऊन बसलेलं आहे. त्याचं प्रेशर ऑब्विसली खूप आहे. त्याच्यामुळे ज्या शिरा ज्या आहेत त्या शिरा तिथल्या ताणल्या जातात. तिथल्या ह्याच्यावरचे एकंदर प्रेशर्स वाढतात. ऑक्सिजन लेवल तिथली कमी जाते आणि अशा ह्याच्यामध्ये जर जरा जरी घट्ट संडास झाली किंवा जोर करायचा प्रयत्न केला तर फिशर ताबडतोब होतं. आपण कालच्या लेक्चरमध्ये तर ऐकलंय ना की तिथलं ऑक्सिजन लेवल जर कमी झाली तर जखमा व्हायला वेळ लागत नाही, पटकन होतात. तसंच आता इथं प्रेशरमुळे सगळ्या शिरा दबल्या गेल्यामुळे त्यांचं जे ऑक्सिजन सॅच्युरेशन जे यायला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये कातड्यामध्ये ते कमी झाल्यामुळे या ठिकाणी जखमा लवकर होऊ शकतात. त्यामुळे ऑब्विसली हा त्रास बाळंतपणात किंवा बाळंतपणानंतर ताबडतोब हा वाढलेला असतो.
आता फिशरचा त्रास कमी होण्याकरता आपण काय काय करणार? सगळ्यात पहिले आहे आपला आहार इम्प्रूव्ह करणार. संडास मऊ होण्याकरता आपण पूर्णपणे प्रयत्न करणार. पाण्याचं प्रमाण वाढवणार. त्याच्यानंतर काय होईल? पालेभाज्या वाढवायच्या आहेत. सॅलड्स भरपूर घ्यायचे आहेत. तूप, लोणी हे प्रमाण वाढवायचे. केळी जास्ती घ्यायची आहेत. काय घ्यायचं नाही? चहा कमी करा, कॉफी कमी करा, नॉनव्हेजमध्ये मटण कमी करा, पाण्याचं प्रमाण चांगलं ठेवा, फास्ट फूड, जंक फूड हे कमी करा. घ्यायचंच इच्छा असेल ना तर त्याच्यावर भरपूर प्रमाणात सॅलड्स घ्या. रोजचा नित्य व्यायाम करा, जेणेकरून चालण्याने आपली संडास व्हायला फायदा होतो. संडासला जोर करू नका. फायबरचं प्रमाण जर तुम्ही वाढवलेलं असलं तर तुम्हाला तो त्रास होणार नाही. रोज किती पाणी प्यायचा हा प्रश्न कॉमनली विचारला जातो. 2 ते 2.5 लिटर इज सफिशियंट. आता हे पाणी कुठल्या कुठल्या रूपात तुम्ही घेऊ शकता? याच्यात चहा कॉफी सोडलं तर बाकी तुम्ही ज्युसेस घेऊ शकता, लिंबू सरबत घेऊ शकता, नारळाचं पाणी घेऊ शकता, प्लेन पाणी घेऊ शकता, ताक घेऊ शकता, दूध घेऊ शकता, सूप घेऊ शकता. एवढे सगळ्या रूपांमध्ये रूप बदला, पाणी तेच राहतंय. फक्त चव बदला, रूप बदला, तुम्हाला पाणी ॲडिक्वेटली घेता येईल. आता डॉक्टरांनी दिलेलं मलम लावण्याची योग्य पद्धत काय? हे बघा, ही गोष्ट कधीच कुणी सांगत नाही. पण आता मी तुम्हाला एक साधा उदाहरण देतो. पहिली गोष्ट आहे, गवताचा पेंढा घ्या. त्या गवताच्या पेंढ्यावरती तुम्ही त्याच्यावरती ना आग लावा. आग पटकन लागते. आता त्याच पेंढ्यावरती तुम्ही थोडं मगानी पाणी आधीच थोडं शिडकवा. बघा बरं आग लागते का? नक्कीच ती आग लागते, पण आधीपेक्षा कमी लागते. बरोबर आहे? आता पहिल्या गवताच्या पेंढ्यावरती तुम्हाला 2-2 बादल्या जेव्हा पाणी टाकता तेव्हा त्याची आग विझते. वेल दुसऱ्या पेंढ्याच्या वेळेला तुम्ही जर पाणी अर्धा बादली टाकली तरी सुद्धा आग विझू शकते. केवढा तरी फरक आहे ना? तर आपण काय करायचंय आपलं? मलम आपण आधीच लावायचं संडासच्या आधी. म्हणजे काय होते, की आपण पाणी शिडकवलंय तसं आपण मलम आधीच लावलेलं आहे. त्यामुळे आपलं दुखणं कमी होईल. आणि संडास झाल्यानंतर परत एकदा मलम लावलं, की अजूनही दुखणं त्याचं लवकर कमी होईल. दुसऱ्या वेळेचं मलम जास्ती लावायची गरज पडणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी, योग्य ते मलम योग्य तेवढं लावणे. बरोबर आहे? योग्य ते मलम कुठलं? डॉक्टर सांगतील ते, मेडिकल स्टोअर सांगतील ते, शेजारी पाजारी सांगतील ते, मला वाटतं ते, मी ऐकलं ते, मला व्हॉट्सॲप गुरूंनी सांगितलं ते, यूट्यूबनी सांगितलं ते, असं नाही. डॉक्टरनी सांगितलं ते मलम आपण योग्य ठिकाणी लावायचं आहे. आता किती लावायचं आहे? परत असा विचार करा. 1 चमचा तेलामध्ये तुमची 4 लोकांची भाजी होणार का हो? नक्की नाही होणार ना. मग त्याला 4 डाव तरी लागणार ना तेल. मग तसंच आहे, की इथं तुम्ही जर एक थेंब फक्त मलम लावलं, तर तुमचा आजार कसा काय कमी होईल? मग साधारणपणे आम्ही असं सांगतो, की तुमची एक ट्यूब जी असेल दिलेली, ती एक ट्यूब तुमची 10 दिवसात संपली पाहिजे. म्हणजे दिवसातनं 4 वेळा लावायची आणि 10 दिवसात संपवायची. आता किती मलम लावायचा याचा अंदाज तुम्ही बांधून घ्यायचा. पुढची गोष्ट अशी, की आपल्याला दुखतंय तिथे मलम लागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता दुखतंय मला करंगळीला आणि मी लावतोय मलम अंगठ्याला. माझं दुखणं कमी होईल का? साधा विचार करा. मलम तिथंच लावायचं जिथं आपल्याला दुखतंय. दुसरीकडे लावायचं आणि डॉक्टरांना सांगायचं, मी तर लावतोय मलम, पण माझा आजार काही कमी होत नाही. कसं होईल? जिथं दुखतं तिथं लावा, तुम्ही नक्की बरे व्हाल. आता किती दिवस लावायचं? तर त्याला कमीत कमी 1 महिना लागतो. कारण कुठलीही जखम बरी व्हायला साधारणपणे 0.5 एका दिवसाला बरे होतील, जर त्याला रेस्ट दिली असेल आणि त्याच्यावरती घासलं नाही तर. इथं तर आमची संडास दिवसाला 2-2, 3-3 धावणार, ती घासत राहणार, त्या नवीन कातड येणार आणि निघून जाणार. मग त्याला 1 महिना तरी तुम्ही ते लावलं पाहिजे. आता वेदनाशामक किंवा पेनकिलर गोळ्या घेणं यांचा उपयोग काय? तर फक्त टेम्पररी. पहिले 5 दिवस तुम्ही फक्त गोळ्या घ्या. त्याच्यापुढे मलम आणि लॅक्सेटिव्हज याच्यावरतीच राहायचं आहे. आपण शक्य तेवढ्या गोळ्या कमी खाणं हे आपल्या फायद्याचं आहे. लॅक्सेटिव्हज 1 महिनाभर घ्यायचे. संडास पातळ झालीच पाहिजे किंवा मऊ झालीच पाहिजे. त्याला घासलं नाही पाहिजे. मी थोडक्यात दगडाचा लोणी करतो आहे. ते लोणी केल्यावरती घासणार नाही, दुखणार नाही, ब्लिडिंग होणार नाही, जखम लवकर बरी होईल.
औषधांनी बरं होऊ शकतं का? 100%. सर्व फिशर्स 99.99% औषधांनीच बरे होतात आणि मेडिकल ट्रीटमेंट देऊनच बरे होतात. ओन्ली 1% रिक्वायर सर्जरी आणि त्यासुद्धा सर्जरीज कधी लागतात? जेव्हा खूपच दुखणं वाढतं तेव्हा आपल्याला ॲज अ लास्ट रिसॉर्ट आपल्याला ते करावं लागतं. आता आपण विचार केला की माझी मेडिकल लाईन नाही झाली, जमली नाही, माझं दुखणं चालू राहिलं, माझं ब्लिडिंग चालू राहिलं, मी एक एक महिना ट्रीटमेंट घेतली डॉक्टर, पण मला काय फरक पडला नाही. येस, आता आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला ऑपरेशन्स करायची गरज पडेल. मग पूर्वी परंपरा आपण लॉर्ज डायलेशन म्हणजे संडासची जागा मोठी करायचो, किंवा आपण त्याच्यामध्ये ती जखमच काढायची आणि नवीन जखम द्यायची, जेणेकरून त्याच्या बॉर्डर्स आहेत त्या नवीन ताज्या तव्यानं झाल्या की मग आपल्याला हिलिंगला प्रोसेसला फायदा होईल. किंवा ते स्नायू जे आकुंचन पावतायत त्या स्नायूंना आपण कट करा, मग साधं कट करा किंवा लेझरनी कट करा. किंवा अगदीच पुढे जाऊन विचार करायचा झाला तर मग त्याच्यावरती बाजूची स्किन थोडीशी पुढे घेऊन ती जखम जी आहे ती आपण झाकून घ्या. पण ती झाकून घेतली तरी आपण त्याला टाके टाकणार, टाके टाकल्यानंतर सुद्धा आपले त्याच्यामध्ये खाली जर संडास जाऊन बसली त्याच्यात तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार. त्यामुळे ॲनोप्लास्टी हे आपण सगळ्यात शेवटी विचार करू. स्फिंक्टरॉटॉमी, ओपन किंवा लेझर हे आपण विचार नक्की करू शकतो. आता असं ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी बरी होईल जखम? कालांतर तोच आहे, तो काय बदलणार नाहीये. मी फक्त तुमचं दुखणं कमी केलेलं आहे आणि जे स्नायू आकुंचन पावत होते ते आम्ही फक्त रिलीज केलेले आहेत. पण जखम स्वतःची स्वतःच बरी व्हावी लागते, याला मी टाके टाकू शकत नाही. तेव्हा जखम बरी व्हायला 1 महिना लागणारच आहे. आता असा विचार करा की माझं ऑपरेशन झालं, माझी जखम पण ठीक झाली, पण मला परत होऊ शकतो का हो फिशर? का नाही होणार? आज तुमच्या हातावरती दगड फिरवला, त्यांनी तुम्हाला जखम झाली, ती बरी पण झाली. आता तुम्ही 1 महिन्यानंतर त्याच्यावरती परत दगड फिरवा, जखम होणार का हो तुम्हाला? होणार ना. मग कारण काय होतं? दगड घासणं हे कारण होतं. तसंच इथंही आहे की ही जखम माझी बरी झाली, पण तुम्ही परत संडासला जोर केला आणि परत संडास जर घट्ट झाली तर ही त्रास परत परत होणार आहे. तेव्हा हा ऑपरेशन सुद्धा काही 100% ट्रीटमेंट नाहीये, क्युरेटिव्ह तर नाहीच नाहीये. तो फक्त तुम्हाला पेन रिलिव्हिंग आहे. फिशरचा त्रास आयुष्यभर आपल्याला परत परत होऊ शकतो. मग आपण काय करायचं असतं? तर त्याला पथ्य पाणी, आपला व्यायाम, पाण्याचा इनटेक हे आपल्याला आयुष्यभर सांभाळायचं आहे. जसं दगड आपल्याला आयुष्यभर आपण घासून घ्यायचा नाहीये, तसंच हे पथ्य जर आपण जर सांभाळली तर आपल्याला हा त्रास परत होणार नाही. याची आपण काळजी करू नका. धन्यवाद.